काळात मिठू मिठू बोलणारा पोपट सुद्धा शिव्या देऊ लागलाय आणि गुन्हेगार म्हणून पोलीस स्टेशनला हजर होऊ लागलाय, त्या काळात कोणताही कडवटपणा न ठेवता दर आठवड्याला निखळ मनोरंजन करणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुम्हाला 100% हसवणारे आपले सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्या पंचवर हसणारे आपले 2 पंच सुद्धा तयार आहेत, त्यांचंही स्वागत करूया. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, आता तुम्ही बघणार आहात एका रेल्वे प्रवासातली गंमत आणि ही गंमत तुमच्या समोर घेऊन येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि आजचे आपले पाहुणे कलाकार सिद्धेश्वर झाडबुक. लवकर 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 लवकर. दमले रे बाबा, दमले दमले. अरे धावपळ केली मी, सामान उचललं मी, तू कसं जमलीस का? दगडासारखी उभी होतीस तिकडे. गप्प बस. तुझ्यावर लक्ष ठेवणं हे सुद्धा दमवणारच काम आहे, कळलं ना? एकतर अंशू, बाप रे, केवढा फास्ट बोलतोस तू. सॉरी केवढा फास्ट पळतोस तू. मग गर्दीत कुठे रेल्वे स्टेशनवर हरवला असता तो ओळखणार कसं? प्लॅटफॉर्मवर काय झेबरे पळत नव्हते मला न ओळखायला. हलकी बडबडतीये. हे बाई, आयडेंटिटी स्वतःची माझी. 100 लोकात सुद्धा अंशुमन विचार वेगळा ओळखता येतोच. वा वा, माहितीये. हाय पॅडी. पॅडी तिकडे आहे, ह्या अंशुमन विचारे आहे. पॅडी तो, अंशुमन विचार इकडे आहे. तरी पण मस्त पॅडी. काय करतेस? काय करतेस तू? रे अशी फार अनकम्फर्टेबल आहे ना. जरा कम्फर्टेबल असती ना तर बसता तरी आलं असतं नाही. ते आफ्रिका एवढं बूट दिलंय ना देवाने. ती जागा ते नशीब समज, माझ्यामुळे मिळाली जागा तुला ती, कळलं ना? हा, तू मोठा. आम्ही मोठाच आहे, मोठा, कळलं ना? मला शिकवतीये आई शपथ, नाहीतर ते टॉयलेटच्या बाजूला असं मुटकुळ मारून बसायची पाळी आली असती. तुला नाही झेपणारच नाही ते, कळलं ना? हा, आणि माझं मुटकुळ केवढं होणार तेवढंच. उगाच अफवा पसरायची गाडी दरड कोसळली म्हणून. किती बोलशील माझ्याबद्दल, किती बोलशील? ए, माझ्यामुळे जागा मिळाली, कळलं ना? फक्त चाहेला ते तिकीट आपल्या नावावर नाही ग, टेन्शन आलं मला. काय? हो, काय बोलस तू? तिकीट आपल्या नावावर नाही ग. अरे तुला काय बावळटस का? पैसे दिलेस ना त्याला, तुझं स्वतःचं नाव नको टाकायला. कसं कसं काय, तुला अक्कलच नाही. बावळटस तू एकदम. ओरड ओरड आणखी ओरड ओरड म्हणजे ओरडायलाच हवं. तिकिटावर स्वतःचं नाव नको टाकायला. त्याचं नाव वेगळं, तुझं नाव वेगळं. मूर्ख आहेस तू. TCL पकडला जाशील तर सामान सगळं बाहेर फेकलं जा आपल्याला. लोक बघतायत ना, कशाला बोलतो? खाली बस ना, खाली बस ना. आहे तिकीट आहे आमच्याजवळ. हे कशाला सांगतेस परत? नाव वेगळं. सॉरी. एकतर गाड्या सगळ्या फुल आहेत, तिकीट मिळत नव्हतं माहितीये. आणि ऑफिस मधून कॉल आला उद्या रुजू व्हा म्हणून. ही एकच आहे ना, अहमदाबाद मुंबई. वाट लागली यार. तो एजंट बोलला की पारेख नावाची 2 तिकीट कॅन्सल होत आहेत, त्यांच्या नावावर तुम्ही बसताय काय? म्हटलं बसायला मिळेल ना. म्हणलं बिंदास बसावं, बिंदास तिकीट दाखवायचं बसायचं. म्हणून आलोय, पण मला टेन्शन आलंय आता, काय कळत नाहीये. तू 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 टेन्शन नको घेऊ बाबा. तू टेन्शन नको घेऊ. मी बघते पारेख ना. मी बघते. मी 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 करते बरोबर ऍक्टिंग. म्हणजे माती खाणार तू? पारेख. टिक टिक वाजतो डब्यात, धडधड वाढते लोकात. तिकीट नाही नाही, तुम्ही रोजच्या जात राहू द्या. तिकीट नाही, तुम्ही पण रोजच्या जाता. विदाउट तिकीट कराल प्रवास, सरळ टाकेल जेलात. तिकीट 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 तिकीट. हमका नहीं चाहिए भैया. पारेख पारेख बिहारी होते, बिहारी. हा, बिहारी. ओए पापे नहीं चाहिए. हो, टाळ्या बरोबर आहे, तोंडातून पंजाबी बाहेर पडतंय.
हमणा नथी चाहिए. नथी चाहिए काय 10 रुपये छटक जांभळं विकायला नाही आलो मी. तिकीट घ्या तिकीट. हा, थांब, थांब. छे छे तिकीट छे हे तिकीट नको 2च द्या दोघांची. नहीं नहीं वो हमारी भाषा छे. गुजराती मा बोले छे. आमच्याकडे सगळ्यातच तिथे छे लावतात. छे. छे छे अम्मा 2 मिनिटं थांबा छे. हा. तिकीट दाखवतोय ना. हा हा वागळं वागळं निखिल वागळं. काय वागलो. काय प्रॉब्लेम आहे का. स्वागत बोले छे. सॉरी. तिकीट काय नाव काय. पारेख पारेख असलं मराठी माणूस छे. हा? गुजराती माणूस छे. चंपकलाल पारेख. हुच चंपावती पारेख. गैरहजर छे. मारली बुट आहा, हुच छे. हिच हुच्छु. हिच हिच हुच्छु. हुच्छु या. हुच्छु चंपावती पारेख. हुच्छु. तुमचं वय 60 आणि यांचं वय 18 आहे तर. असं लिहिलंय का त्याच्यावर. तिकीटावर वय लिहिलेलं असतं माहिती नाही का तुम्हाला. म्हणजे तुमची मुलगी आहे का ही. आता एवढा फरक वयाचा म्हणजे मुलगीच आहे. दुसरं कुठं नाटक फिर बसत नाही. छे छे मुलगीच छे मुलगीच छे. नक्की ना मुलगी आहे ना. तर पुढच्या स्टेशनवर उतरायला खाली नाही नाही, मुलगीच छे मुलगीच छे. मारा पप्पा पप्पाच छे. हा पप्पाचे. पण तुमचं वय 60 वाटत नाही हो. कसं काय तुम्ही काय मेंटेन करता कमाल. नाही असं व्यायाम करतो ना व्यायाम 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 करतो अशा बघा. हो सावकाश अख्खी गाडी थांबेल. एवढी ताकद नाही माझ्यामध्ये. अहो हे आयडिया चेन ओढतोय गाडीची. 6 महिने तुरुंगवास आहे. पोलीस. सॉरी छे सॉरी छे. શું કરશે. तुला कसं कळलं. काय नाही કેવી રીતે કેટલા મોટા મોટા મોટે મોટે गोस्वामी છે. काय प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही बस. मोठे गोस्वामीनं घाबरतो वाटतं. ही नक्की तुमची. हा मुलगीच छे मुलगीच छे. અમારા પપ્પા છે હા. આ 60 વર્ષનું છે. मी 18 वर्षाची वाटत ते ना छे. तुमचं फक्त मनगटच 18 इंची वाटते. बाळा कुठल्या कॉलेजमध्ये तू. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले मराठी शाळा. सावित्रीबाई बेन पारेख गुजराती प्रशाला छे. नाही, हे मला काहीतरी डाऊट येतो तुमच्यावर. तुम्ही नक्की कोण आहात. हा? गुजरात. गुजरातीच छे. गुजराती आहे ना. गुजरातीच नक्की हा, गुजराती. गुजराती. बसा मग. बसा. गुजरातमध्ये कशाला आला होतात. गुजरातमध्ये कशाला आला होतात. शेंगदाणे खायला. मग गणेशोत्सव. गणेश उत्सव. रणोत्सव रणोत्सव बोले छे रणोत्सव. हा हा रणोत्सव. કેટલી મજા આવે છે ના પપ્પा. छान पैकी पांढरं पांढरं वालुका છે. वालुका. मी बोलू का. અને અને ફોક મ્યુઝિક છે. म्युझिक पण का. અને डेझर्ट सफारी राहिलीच છે. छे. छे 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 छे. तो उंट उठलाच नाही छे. हा? काय संस्कार काय संगोपन केले. काय करता काय तुम्ही वा? હું शिक्षक छे. शिक्षक हा, शिक्षक काय सांगता त्या शक्यच नाही तुम्ही शिक्षकच नाही. हा शिक्षक छे. शक्यच नाही. अरे गुजराती माणूस बिझनेस पण असतो शिक्षक कसा असेल. म्हणजे काय गुजरात लोक शिक्षण काय दुकानातून विकत घेतात. त्यांच्यामध्ये पण शिक्षक असतात ना. शिक्षकच छे मी. नाही नाही पण तरी पण काही पटत नाही मला. हा? तुम्ही शिक्षकात पटत नाही. अहो मी शिक्षकच छे. नाही नाही कुठल्या शाळेत शिकवता. आगरकर विद्यालय. आगरकर. हो ते पुण्यामध्ये आहेत ना. पुण्यामध्ये आगरकर. त्याचा गुजरातमध्ये काय संबंध. म्हणजे काय सरदार वल्लभभाई पटेलच्या नावाने महाराष्ट्रात शाळा असू शकते. मग आगरकरच्या नावाने गुजरातमध्ये शाळा असू शकत नाही. वाटेल ते बोलता तुम्ही छे. छे. आगरकर बोल देशाचे छे. देशाचे देशाचे छे. देशाचे छे. बरोबर बरोबर. शांत व्हा शांत व्हा. पटलं मला. बस बस. शिक्षक छे. आम्ही गुजरातीचे आहो. नाही गुजराती नाही मला पटलेलं आहे तुम्ही गुजराती आहात. म्हणजे तुम्ही गुजरातीमध्ये शिकवत असाल ना. एखादं गुजरातीमधलं काहीतरी म्हणून दाखवा की. कविता म्हणून दाखव. हो. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर सुंदर माने सारू सारू छे सारू, सारू. हा सुंदर मखमाली वरती छे फुलराणी छे खेळत होती छे. भारी हा भारी भारी. अहो पण ही बालकवींची कविता आहे. मग काय गुजरातमध्ये बालक कवी असू शकत नाही काय? अहो बालक कवी नाही बालकवी. मग ते गुजरातमध्ये ट्रान्सलेट होऊन आले ना कविता. तर तुमच्यामध्ये काय गालीच छे म्हणतात, आमच्यात गालीच छे असं म्हणतात बस. કેટલો તલ્લક બુદ્ધિ છે મારો નવરાની. हा? काय म्हणाला नाही नाही तुझ्या काय म्हणाले तुम्हाला नवरा म्हणाले ના ના મારો માની નવરાની. हा. મારો માની નવરાની કેટલો આ મારો પપ્પા છે ના હા, હા. એકદમ હુશાર માણસ છે. બસ બસ હા હા તો અમે જમવાનું જેવાનું છે જમવાનું ખાય ભૂખ લાગે છે तर ખાવા તું જાઓ ને જાઓ ટિકિટ ચેક झाला ना છે. पण तुम्ही खोटं वागताय असं मला वाटतं. अहो मला नाही doubt येतो तुमचा. अहो खरंच सारू बोले છે. અરે કેટલો મોટો મોટો ગોસ્વામી છે. मी येतो मी येतो. मोठे गोष्टी म्हटलं की घाबरतो का मला कळत नाही हा. आता कोण येते जेव मोठे मरू ते गोस्वामी? जेवायला काढतो आता आयला छेचे बोलून जीभ झाडायची पाळी आली माझी. कोण आहे ते गोटे हे गोस्वामी? हे काय रे आता ते खा आणि गप्पपणे झोप परत कोणी यायला नको. गुजराती आहात ना तुम्ही? हा, हा, हो, हा, हा, गुजराती आहात? हा, 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 हा. नक्की गुजराती आहात? हा, गुजराती. मग सुकट कसं खाताय? सुकट कसं खाताय? तुम्हाला कसं कळलं अरे छे? अख्ख्या गाडीभर वास सुटलाय. हा ढोकळा फाफडा वगैरे खायचं सोडून तुम्ही सुकट खाताय. मी नाही ही खायचे मी नती खायचे ही खायचे खाऊ खाऊ वाजलेट छे आणि सुकट नती छे हे गाठिया सुकट छे गाठिया सुकट. हा? पण हु 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 तो शुद्ध मराठी आपलं गुजराती छे. नक्की हा. नक्की हा. मग यांनी मराठी साडी कशी काय नेसली आहे? हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? मैं बताती हूँ आरशामध्ये साडी नेसली छे पदर उलटाच दिसला छे. मला वाटलं गुजरातीच छे. असं झालं छे मग नंतर कळलं छे उलटीच नेसली छे. म्हटलं जाऊ दे आता छे. छे असं झालं छे. थकलो थकलो ना? त्या बाई वाटेल ते बोलतात. काय मस्त हवा आहे बाहेर. वा हिरवी हिरवी झाडं डोंगर दर्या बोगदे घाट वा 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 काय मस्त आहे ना. हा? काय गंडवताय? मराठी गाणं आहे हे मराठी गाणं. तुम्ही कसं काय त्याच्यावर गरबा करताय? हे ती रे हे करत. अरे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात आमचे गुजराती गाणे व गरबाती खेळतात आहे ते ओढणी ओढू तो तसं आम्ही गुजरातमध्ये हे गाणं घालू शकत नाही काय? पण म्हणजे काय जबरदस्ती आहे काय? पाटील ते बोलताय. नाही, नाही, पटलं तुमचं मला. हा? पण कसं काय शक्य आहे? काय जरा घोळ आहे नक्की काहीतरी घोळ ह्याला आहे. परत कसं शक्य आहे कसं शक्य असं बोलला ना तर या माणसाला मी ट्रेनच्या मागे बांधेन आणि मुंबईपर्यंत फरफडत देईन छे. तुमची मुलगी भयानक आहे हो. ते डेंजरची आहे ती भडकलीची आहे आता. मी तुम्हाला सांगतो ना आम्ही गुजरातीच छे बाबा जा नाही छे तर. छे तुकडे करून टाकू छे. मोठे मोठे गोस्वामी छे. हे मोठे गोष्ट भाई असणार ना सगळं घाबरत असणार. तेव्हा पण अहो गुजरातीचे किती वेळा डोकं फोडू का? गरबा खेळून दाखवला गुजरातीचे ना. गुजराती आहात हा. मला मान्य आहे. हा. प्लीज हा गुजरात समाचार आहे. माझ्या मित्राची बातमी आली आहे. ती प्लीज वाचून दाखवा ना. मला वाचता येत नाही. प्लीज पायावर. उलटा धरलाय. नाही बरोबर आहे. हा तर मित्रांना फोटो मित्रांना फोटो सारो छे. मिशी देखो मिशनू मित्र मित्र. हो मला माहिती आहे त्याची मिशी चांगली आहे छान आहे भाऊ सो चांगलं आहे सारो आहे. मला वाचून दाखवा ना बातमी. वाचू काय ते काय इकडं आवाजो अशी गडबड झाली काय? मला कळलं नाही. हो जरा मोठ्याने बोला ना.
आवडू इकडू जाऊच्या अकरामा किरी पुरली मारली आपली आईशी बस तुमच्या पायापुरतं चुकलं आमचं सॉरी आमच्या रिझर्वेशन नाही दुसऱ्यांचे नावावर आलो आम्ही आम्हाला उद्या जायचं होतं तुमच्या पाया पडतो आम्हाला टाकू नका जेलमध्ये आम्ही विचार ही माझी मुलगी नाही बायको आहे माझी दुर्दैवार आहे पण आहे हो बायको तुमच्या पाया पडतो सॉरी काय झालं सॉरी सगळा लफडाच झाला सॉरी आम्ही गुजराती नक्की शेण खाल्लंय ना मग अशी कशाला बोलतीये मराठीत बोल ना सॉरी काय झालं याला कामावर रुजवायचं होतं त्यामुळे आम्ही ट्रेन मध्ये घुसलो सॉरी चुकलं चुकलं ना नाही ते एजंटने आम्हाला सांगितलं होतं नुसतं तिकीट दाखवा आणि तुम्ही जा काय प्रॉब्लेम हो बरोबर सांगितलं होतं एजंटने नुसतं तिकीट दाखवलं असं मी टिक करून निघून गेलो असतो मग? पण तुमच्या मिसेस वेगळ्या वेगळ्या भाषेत मला पटवून देत होते त्या गुजराती असले हाऊस ना काहीतरी वगैरे आपलं दंड वाचवायसाठी तुम्ही गुजरातीची मोडतोड केली अहो मी गुजराती असून सुद्धा मराठी उत्तम बोलतो की नाही वा तुम्ही गुजराती आहात मग आपण नेमप्लेट तर जोशीची आहे अहो ते जोशी मराठीतले नाही हो गुजराती ना जोशी छू गांडा शिवाय द्यायचं ना बाई माणसाचं गांडा बिंडा काय बोलताय हो शिवाय नाही हो गुजरातीमध्ये वेडा म्हणतात वेडा चला काढा 500 रुपये 500 रुपये आणि अरे काय नाही लिगली तिकीट देतो तुम्हाला सोपं होतं एवढं अरे एवढं सोपं होतं हा आम्ही उगरच छे छे छू छू छचरगिरी करत होतो चला 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 मराठी माणूस आहात ना मराठी माणसासारखं जागा काय काळजी करायची नाही माझा इकडे असे काय कळ मस्तपैकी तुम्हाला फेटा बांधतो फेटा कसा बांधताय? अहो मराठी आहात ऐका ना, माझं ऐका ना ना. अभिमानाने जा ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये अहो, अहो, थांबा अहो, माझं ऐका, ऐका, तुम्ही अहो, माझं ऐका. फेटा माझं ऐका ना अहो, नका तुम्ही. फेटा बांधू. अहो, पण ऐका ना. अहो, थांबा, थांबा, अहो, थांबा. अहो, 2 मिनिटं. अहो, थांबा, अहो, तुम्ही. फेटा का थांबा, बांधताय? थांबा, अहो, थांबा, अहो, थांबा. अहो, पण ऐका हो, माझं ऐका अहो, तुम्ही फेटा ऐका. का बांधताय मराठी अहो, माणूस आहात मराठी माणसासारखे जात ताठ मनाने जायचं आपल्या महाराष्ट्रात अजिबात थांबत नाही इकडे तिकडे घ्या हा झाला तुमचा फेटा बांधून आता जा ताठ मानेनं छाती पुढे काढून आणि म्हणा जय भवानी जय शिवाजी आवाज कुणाचा मराठी मराठी माणसाचा माणसाचा. फेटा बांधल्यामुळे असं अभिमानानं ऊर फुरून आलं हो. असं म्हणजे चळवळ झाल्यासारखं वाटतंय मला मग काढा 500 रुपये काढा आता आणखीन 500 रुपये कसले अहो 100 रुपये फेटायचे 400 रुपये बांधण्याचे हा? मग काय अभिमान फुकटच आहे गुजराती माणूस आहे नोकरी करत असलो तरी साईड बिझनेस चालूच असतो आपला हा. काढा काढा हा. चला पुढच्या डब्यात जातो का? आवाज कुणाचा मराठी माणसाचा अहो, मराठी माणसाचा हा आता मी पुढच्या डब्यात जातो का हो? एका पंजाबी माणसाला पगडी बांधायची तुमच्याच एजंटनी तिकीट दिलंय त्याला हा? तिकिटावर नाव अय्यर आहे कन्नड बोलायचा प्रयत्न करतोय बाय खूप मजा आणली खूप धमाल आणि सिद्धू दादा तू काय कमाल करतोस रे मज्जा आली रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स किती मस्त मजा केली तुम्ही स्टेजवर सिद्धेश्वर तू खूप दिवसानंतर म्हणजे मी बघितलंय तुला स्टेजवर आणि इतकी मजा केलीस तू तुझं एकतर मला नेहमीच कौतुक वाटतं की ती डेडपॅन जे असतोस तू आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या असे पंच मारत राहतोस ते मला खूप आवडतं आणि क्या बात आहे काय धडपड अंशू आणि विशाखा टू मच होती खूप कल्पकतेने तुम्ही केलं म्हणजे स्किटच कल्पकतेने लिहिलं होतं आणि तुम्ही सादर पण अप्रतिम केलं सो थँक्यू सो मच मकरन सर अप्रतिम फार्सिकल प्रहसन विशाखा आणि अंशा तुम्ही जोरदार बॅटिंग म्हणजे ओ हो आणि सिद्ध्या वेलकम या मंचावर तुझं स्वागत आहे तुझं टायमिंग अफलातून आहे आणि आजचा तुमचा परफॉर्मन्स ओ हो वंडरफुल क्या बात आहे अभिनंदन थँक्यू सो मच तुम्ही बसू शकता थँक्यू या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला 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 हे कल्ला 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 हे कल्ला 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 मित्रांनो आज
समीर चौगुलेने सुरू केलंय एक ड्रायव्हिंग स्कूल आणि अर्थात तिथे भक्ती ड्रायव्हिंग शिकायला येणारच. बघूया ह्यांच्या प्रशिक्षणात काय चाललंय. येत आहेत सुसाट कलाकार समीर आणि भक्ती. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से न आला न आला न आला नको देवराया मराठी हा मग नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वता जाऊ पाहे हो आला हो मला येते हो एक थांब ना जरा वेळ होते ना हो एक हो दोन हो तीन हमारो हम एक मिनिट हमारो हम नाही आहे दम मारो दम आहे वाटेल ती गाडी म्हणू नकोस. अरे हम मारो हम म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे. चीटिंग करतोय तू चीटिंग दात तोडी ना तुझ्या सांगून देतो दात तोडी चीटिंग करतोय यार. याला काय अर्थ यार भेंड्या खेळायचं तर काय फालतूगिरी चालली आहे. मला करायचं मी नाही करण्याचा भेंड्या मग जा ना कुणाचं तोंड बघतोय तू जा ना तिकडे. अरे तुम्ही येताय का जाताय. हाय बरं झालं आलात ते तुम्ही. हा उशीर झाला तुम्हाला थोडा. हो हा मला जरा याला उशीर झाला. काय करणार ना घरातलं सगळं उरकून यावं लागतं ना. हो तुमचं लग्न झालेलं नाही वाटतं. नाही घरातलं तुम्ही उरकता म्हणजे लग्न झाल्यावर नवरा उरकतो ना सगळं. हरकत नाही. इथे काय धांद्रट ड्रायव्हिंग स्कूल हेच ना. हेच धांगरट ड्रायव्हिंग स्कूल हेच. काय झालं धांद्रट ड्रायव्हिंग स्कूल. हा किती हा विनोदाचा अट्टहास. नाही कसं आहे की सहकलाकाराचे गेल्या आठवड्यातले परफॉर्मन्स बघितले त्यानंतर असं ठरवण्यात आलं की असे लिखित पंचेस वाढवायला हवे. त्यामुळे हे असं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का काही. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. नाव आहे धांद्रट ड्रायव्हिंग हा स्कूल. हा हा बरं काय तुमचा पहिला दिवस आहे हो का. मी ना खूप एक्साइटेड आहे. माझा पहिला दिवस आहे. हो काय झालं. इंच पिंच माझा पण पहिला दिवस आहे. अहो, काय काय फालतूगिरी चालली आहे. हरकत नाही. काही छोट्याशा फॉर्मॅलिटीज आहेत हा. त्या पूर्ण कराव्या लागतील. मी काही प्रश्न विचारीन त्याची उत्तर तुम्हाला द्यावी हो, लागतील. sure, sure. ओके अडवणूक या शब्दाला समानार्थी शब्द 5 अक्षरी. काय ह्याचा काय संबंध आहे. प्रश्न आहे तो. ओ सॉरी शब्द कुठं विचारलं. फॉर्म खाली आहे. ओ सॉरी नाव काय. वाकडे. नाही आकार नाही नाव सांगितलं. नाव अहो नावच सांगितलं ना. ललिता वाकडे. ललिता वाकडे वेगळंच नाव आहे अगदी हा तुमचं. वा वाकडे म्हणजे ते गांधीजींची 3 वाकडे होती त्यापैकी का. अहो ती माकडे मी वाकडे. हो ती माकडे नाही का. हा ते जरा हा घरी कोण कोण असतं. एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक नवरा. एकच. ना आता काय करणार ना. म्हणजे माझी तर खूप इच्छा आहे पण आता आपल्यात तशी पद्धत नाहीये ना अजून लग्न हो करायची. हो एकच मुलगा आहे का विचारतोय मी नवऱ्याबद्दल नाही विचारलं. हो हो मुलगा पण एकच आहे. पण लकी आता तुम्ही का. तुमचा जोडीदार तुमच्या बरोबर आहे. माझी बायको वर जाऊन 3 महिने झाले हो. अरे 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 काय वर म्हणजे वरच्या मजल्यावर गेली ती. वर माहेर आहे तिचं एकाच बिल्डिंग मध्ये राहतो आम्ही. अच्छा, अच्छा. तिच्या सहवासात फार चांगले दिवस गेले. आणि तुमच्या सहवासात. तिला दिवस गेले. नाही म्हणजे लहान मुलगा आहे ना मला. हा, म्हणून म्हटलं मी. बरोबर ठीक आहे जाऊ दे. मला ना तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट हो, नाहीये. हो. मला ड्रायव्हिंग शिकायचंय. हो का? बाय द वे तुम्ही शिकवणार आहात ना ड्रायव्हिंग. सावन का महिना पवन. आता नाही कामाची वेळ आता नाही नाही माझं काय? आमच्यात पडू नका तुम्ही. काय आहे माझ्यातला जो मी आहे ना हा. त्याला गाण्याच्या भेंड्या खेळायला खूप आवडतात. मी त्याला आता सांगितलं कामाची वेळ आहे इथं इंटरफिअर नाही करायचं. ओके हा बरं. हा मग बोला. मला ड्रायव्हिंग कोण शिकवणार आहे. तुम्ही का तुमच्यातला तो. मीच शिकवणार आहे. हा येतं ना. बघू आता काय त्या तेवढं येतं ना ड्रायव्हिंग येतं मला. बरं मग कुठे गाडी कुठे तुमची. ठीक आहे तुमच्या मागे. येस ही गाडी आहे. येस गाडी आहे. अहो 4 प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्या तिथे काय? आणि याला ही गाडी कसं काय म्हणणार. नाही ती लिबर्टी घ्यावी लागते या मंचावर थोडीशी. अशी कशी लिबर्टी घ्यायची. कसं आहे चॅनलने आपल्या दोघांना संधी देऊन ऑलरेडी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी घेतली आहे. त्याच्या पुढे ही काहीच नाही आहे. आणि कसं असतं स्किट सुरू झालं अचानक तुम्ही स्टॅच्यू होता माझी लिबर्टी जाते सगळी. थोडासा हा अजून काही सांगू का मला काहीच प्रॉब्लेम नाही. मस्त आहे गाडी. बसा मग चला या चलो बाय शिवाजी पार्क. उतरा सॉरी उतरा आधी.
सॉरी सॉरी मी काय टॅक्सीवाला आहे नाही नाही इथं माझ्या शेजारी बसा आणि ये. गाडी कशी चालवायची ते शिकवा. हा दरवाजा पुश आहे का पूल आहे पूल पूल असलं झोप झोपू का मस्त आहे काय गाडी मस्त आहे की नाही हा धांद्रा ड्रायव्हिंग स्कूल हा. आरसा पण दिलाय महिलांसाठी लिपस्टिक लावायला हवा का समोर अहो त्या आरशामध्ये मागची वाहनं बघायची असतात नट्टापट्टा करण्यासाठी नाहीये तो आरसा. सगळं माहिती आहे तुम्हाला क्या डेक पण आहे आपला हो का? हा, ये डेक हा? ये डेक आम्हाला डेक आहे समोर हा, लावू का हे 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 यार करके नहीं काबों में बसा यार बंद करा तो डेक बंद करा. मला गाडी शिकवा. के हा? मला गाडी शिकवा ए? अहो, काय व्हेरिएशन दिलं तुला हा? गरज नाही हा. ओके मला गाडी शिकवा असं तुम्ही म्हणालेलं आहात ओके तर सगळ्यात पहिल्यांदा काय ओके काय काय करताय. हे काय काय मी ड्रायव्हिंग व्हिडिओ गेमवर शिकलोय म्हणजे तुम्हाला खरी गाडी चालवता येत नाही. नाही कधी ट्राय नाही केलं मी अरे तुम्ही किती विचित्र माणूस आहात हो तुम्ही. व्हिडिओ गेमवर गाडी कशी चालवायची ते शिकले आणि तुम्ही मला खरी गाडी कशी चालवायची ते शिकवणार आहात. टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका. काय तुम्हाला रहदारीचे नियम माहिती आहेत का. माहिती आहेत. हो, माहित. रस्त्यावरचा रेड लाईट येलो लाईट ग्रीन लाईट हे शब्द कधी कानावर पडलेत का तुमच्या. हो पडलेत ना हा? हो मग सांगा बरं समोर रेड लाईट असेल तर काय करायचं. आपण पुढे जायचं नाही करेक्ट. पोलिसांची धाड पडते गेल्या आठवड्यात पडली होती हा? इथे पकडतात बघ इथे काय? अहो! चल 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 असं उचलून घेऊन जातात माहितीये का तळपायावर मारतात तळपायावर अहो! गेल्या वेळा अनुभवलं मी त्याला लय मेरे को लय जा रहा है मेरे को माफ कर रहा वो साजन पिक्चर देखने को गया था सलमान खान का इसलिए था साजन का डांस करके दिखा नहीं मेरे को नहीं डांस दिखा सुन रहा है पहली ढाकू माकूम ढाकू नहीं आता है चालू कर सगळं अहो, होतं. काय चाललंय तुमचं. हो म्हणजे मला असं विचारायचंय की रस्त्यावरचा रेड लाईट लागला म्हणजे सिग्नल हा. सिग्नल लागला तर काय करायचं. आपण काहीच करायचं नाही आजूबाजूच्या गाड्यांकडे आपण बघायचं त्या गाड्या गेल्या की आपण जायचं आपण एल लावायचा म्हणजे नाही गाडीच्या मागे एल लावायचा असा हा. आणि ज्या गाड्यांच्या मागे एल नसतो त्यांना फॉलो करायचं इन आँखों की चिक चिम प्राचिंग चिंपाया बार चिम प्राचिंग दिखते हे काय आता. ओ सॉरी ते मगाशी रेड लाईटचा विषय निघाला ना थोडासा नॉस्टॅल्जिक झालो हरकत नाही बरं आता पुढं काय. ओके हम्म. पुढं काय काय हा सगळ्यात महत्वाचं आयुष्यात काय अजिबात विसरायचं नाही ड्रायव्हिंग मधलं अतिशय महत्वाचं मी तुम्हाला शिकवणार आहे बर. म्हणजे तुम्हाला सांगतो मला का बा चला आजचा खूप झाला तर उद्या भेटूया सुरू सुद्धा झालेलं नाहीये. सुरू झालं नाही का बरं या ओके ओके हरकत नाही आता आपण गाडी सुरू करूया सुरू कर गाडी हे बा काढा काढा तोंडाने आवाज काढा होय, होय. ही काही स्टँडअप कॉमेडी चाललीये का. नाही, stand-up- स्टँडअप कॉमेडी चालली का ही. आपण बसलोय ना मग स्टँडअप कॉमेडी कशी होईल नाही का रिलॅक्स रिलॅक्स हे बघा एकदम रिलॅक्स व्हा शांत व्हा बघू हे बघ रिलॅक्स व्हा हे बघा हात असे करा आणि बिंदास हे बघा आजार वाढत चाललाय हा. पूर्वी सोफ्यावरून घसरायचो आता खुर्चीवर पण घसरायला लागलो यार कमाल आहे रिलॅक्स व्हा एकदम रिलॅक्स व्हा झालात का तुम्ही रिलॅक्स ओके आता आपण गाडी कशी चालवायची ते तुम्हाला शिकवतो आता असं समजा की गाडी सुरू आहे अहो समजायचं कसं हा? मला ऑन रोड प्रॅक्टिकल नॉलेज नको का मग मिळालं. आपण ऑन रोडच आहोत ना गच्चीवर शिकवतो का मी तुम्हाला अहो तसं नाही पण गाडी पुढे नको का जायला. पुढे जाणार नाही का? गाडीला चाकच नाहीये
एक मिनिटं काय आहे ती आमची धांदरट स्विमिंग इन्स्टिट्यूट सुद्धा आहे ना तिकडे पोहण्यासाठी जी टायर लागतात ना ते तिकडे गेलेले लागतात जरा. म्हणजे गाडीला टायरच नाहीयेत. हो टायर नाही आहेत जरा देवा. हरकत नाही. अहो पण तुम्हाला गाडीमधलं काहीच माहिती नाही हो. नाही माहिती आहे ना मला गाडीमधलं माहिती आहे ना सगळं माहिती आहे. काय माहितीये? माहिती आहे बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. बरं, ठीक आहे. मग सांगा, क्लच, ऍक्सिलेटर आणि ब्रेक कुठे असतं? बाहुबली बघितलात कसलाय बाहुबली हा काय इफेक्ट टाइमपास नाही करायचा ना. क्लच, ऍक्सिलेटर, ब्रेक. क्लच, ऍक्सिलेटर, ब्रेक. माझा एक मित्र आहे हा, अंशुमन विचारे हा. त्याने एक आयडिया सांगितले कुठली? मला येत नाही हो काही मी चुकलो माझी चूक झाली मला काही येत नाही हो गाडीतलं मला काही येत नाही माफ करा मला. बाहेर व्हायचं, पुढे यायचं. एक मिनिट जरा नाटक बंद करा तुमची. डमी गाडी आहे तुमची. पुढे या. अहो असं काय करताय पुढे. तुम्ही डमीच गाडी असणार जे नासा ते शास्त्रज्ञ असतात ना अंतराळात जातात ते सुद्धा खरा यानात नाही करत प्रॅक्टिस डमी यानात करतात. त्या धर्तीवर माझं स्कूल आहे. अहो पण मला लायसन हवंय, याच्यासाठी गाडी शिकायची आहे. त्यासाठी गाडी शिकायची काय गरज आहे. म्हणजे माझा भाऊ आहे आरटीओ एजंट आहे त्याला तुम्ही पैसे द्या लगेच लायसन्स हातात देईल. अहो पण गाडी कशी शिकणार मी? 4 वेळा ठोकलीत की आपोआप गाडी येईल तुम्हाला. बास, 1 मिनिट. हे बघा, तुमच्याकडे असं खोटी गाडी चालवून मला लायसन मिळवायचं नाहीये. रस्त्यावर जी माणसं झोपलेली असतात ना ती डमी नसतात. त्यांचा जीव महत्वाचा असतो. त्यामुळे बिईंग ह्युमन मी जेव्हा व्यवस्थित गाडी शिकेन तेव्हाच मी लायसन मिळवेन. सो गुड बाय. ऐका हो तू अफलातून आहेस आणि भक्ती तू कमालीची साथ दिलीस. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण. सम्या, काय तुझा स्पीड आहे रे विनोद करण्याचा, टायमिंगचा, तुझ्या अफलातून जागा. आणि तू उत्तम कॅरिकेचर्स करतो सम्या. तू कुठलंही एखादं पात्र पकडून त्याचं फार चांगल्या पद्धतीनं सादरीकरण करू शकतो. हे तुझ्या ह्याचं यश आहे. आणि भक्तीची तुला खूप उत्तम साथ आहे. ती फार समंजस आणि चांगली अभिनेत्री आहे. हे तुझ्याबरोबर सादर करताना लक्षात येतं. तर ह्या तुमच्या सादरीकरणाबद्दल मी तुम्हाला टोपी देतो. रेणुकाताई, क्या बात आहे भक्ती, तू खरंच इतकी सुंदर साथ देतेस ह्या मॅड माणसाला. आणि समीर, धन्य केलंस तू आम्हाला यार, प्रेक्षकांना. खरंच मस्त मस्त. आपल्या हातात जी गाडी आहे ती फक्त मज्जा आणि फर्राट्यानी नेण्यासाठी नाही आहे, पण त्याच्यामुळे हानी होऊ शकते प्राणाची आणि इवन प्रॉपर्टीची. तर ते नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि ड्रिंक आणि ड्राईव्ह तर करूच नाही. तर व्हेरी गुड. म्हणजे त्याच्या अंती जे भाष्य होतं तेही उत्तम, पण सादरीकरण तर हॅट्स ऑफ. आणि हॅट्स मिळालेले आहेत तर आता सेल्फी पण व्हायला पाहिजे. या अफलातून परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, एखाद्या वस्तूचा सेल्समॅन जर का प्रसाद असेल आणि त्याचा ग्राहक जर का संदीप असेल तर हे डील तुफान मनोरंजक होणार हे तर आपल्याला माहितीच आहे. बघूया ते कुठल्या प्रोडक्टवरनं भांडतायत. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. क्या कूल है हम, क्या कूल है हम, क्या 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 कूल है हम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मिस्टर कूल, आमच्या सो कूल या कंपनीचा मी रिप्रेझेंटेटिव्ह. आमच्या कंपनीत सगळ्यात चिल्ड वस्तू बनवत्या. AC, फ्रीज, कूलर सगळ्यात चिल्ड. आम्ही गिफ्टही देतो आमच्या वस्तूंसोबत. हल्लीच आम्ही एका शंतनू थंड नावाच्या एका इसमाला फ्रीज विकला होता. तो आता आम्हाला फोन करून करून आम्हाला घरी बोलवतोय. त्याच्याच घरी आलोय मी.
शंतनू थंड शंतनू आपण कोण? मिस्टर कूल मिस्टर कूल. सो कूल कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह कूल. ओ या 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 तुमचीच वाट बघत होतो. या ना, बसा ना. अरे अरे आमचा फ्रीज डायरेक्ट दरवाजातच ठेवला. क्या बात आहे. वा 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 वा. कसा बरा चाललाय ना? बरं म्हणजे एकदम एक नंबर, काहीच कंप्लेंट, एकदम कडक एक नंबर. आपल्याच कंपनीचा तू. हा, तुझं तांबे जो भरलाय ना पाण्याने, हा. तू जरा घ्या ना. घ्या ना, घ्या. मी हा, तुम्हीच घ्या. मी अहो घ्या ना. नाही, घ्या ना तुम्ही. का का हा, हा, तो फ्रीज मध्ये जरा ठेवा ना फ्रीज मध्ये. मी अहो ठेवा तर. ठेवा fridge मध्ये. आंब्या मला फ्रीज मध्ये ठेवायला बोलवलं तुम्ही. नाही नाही नाही, अहो, तुम्ही बरं, fridge बरं, मध्ये ठेवा. ठीक, ठीक. ठेवला? ओके, ओके. हम्म. आता आकडे मोजा. आकडे मोजा. का बरं जाऊ दे, आकडे नका मोजू. मी तुम्हाला मिमिक्री करून दाखवतो. मस्त आहे. थोडासा टाइमपास वगैरे करतो तुझा. तुझी कंपनी भारी, तुझा चष्मा भारी, चंबायला तुझं सगळ्यात लय भारी. हा. आयुष्यात पहिल्यांदा मिमिक्री बघितली. हा क्या बात आहे. मस्त ना? अजून कुठला आहे तो आवाज काढायला तुम्हाला? मी दोनच आवाज काढतो. कोणते आता हा काढलेला आणि दुसरा कानाखाली आवाज. मी याला मिमिक्रीचा शो नाही लावलेला आहे. तुझं तांबे आता ठेवला ना तुम्ही आतमध्ये, तू जरा बाहेर काढा. का बाहेर काढा तर. तुम्ही पण ना सर. ओके फाईन या. काढ बाहेर. हो तुमच्या फ्रीज मध्ये तांब्या गरम झालाय. हेच सांगायचं. ह्या फ्रीज मध्ये एकही गोष्ट थंड होत नाही, गरम होते. प्रत्येक गोष्ट गरम होते या फ्रीज मध्ये. हेच सांगायचं होतं मला. तांब्या फ्रीज मध्ये म्हणजे प्रत्येक पदार्थ गरम होतो. कधीपासून होतं हे असं? हे बघ, तू काय डॉक्टर नाहीये. हा? आणि फ्रीज म्हणजे माझी आजी नाहीये की तिला ताप आलाय आणि मी तुझ्याकडे घेऊन आलोय. कधीपासून होतंय. हा फ्रीज ना गरम झालाय, गरम होतो हा. त्याचं काहीतरी सांग. या फ्रीजचं ना हा सर. अभिनंदन सर, अभिनंदन. संपूर्ण जगात हा एकमेव फ्रीज आहे जो गरम होतो, पदार्थ गरम करतो, आणि तो फ्रीज तुमच्याकडे. क्या बात आहे सर, अभिनंदन. तुम्ही खरंच खूप लकी आहात. हे बघ, मला लकी बिकी अजिबात व्हायचं नाही. मला साधा फ्रीज पाहिजे. म्हणजे साधारण लोकांच्या घरी असतो ना, असं थंड वगैरे करतो ना, असा साधा फ्रीज पाहिजे. साधा. हा परवा दूध उतू गेलं माहितीये. नाही, आपली चूक होतेच. हे ना आपण दूध गॅसवर ठेवलं ना की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मंद आचेवर आपण. अरे मंद गॅसवर नव्हतं ठेवलं रे, फ्रीज मध्ये ठेवलं होतं ना दूध. असं सगळं उतू गेलं दूध माहितीये या फ्रीज मुळे. अरे टाळी काय हसतो काय? फ्रीजचं बघते. सर तुम्ही उगाच भडकताय. आपण एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सध्या काय दूध उतू जातं, हा प्रॉब्लेम आहे ना. मग सर मला वाटतं तुम्ही भांड मोठं वापरा आणि क्वांटिटी कमी करा. तू काय डोक्यावर पडलायस का रे? बघ, माझा प्रॉब्लेम ना दूध उतू जातोय हा नाहीये, फ्रीज गरम होतोय. गरम कळतंय का? तर फ्रीजचा प्रॉब्लेम तो बघ, तो सॉल्व्ह कर पहिला. तुम्ही गरम होऊ नका. एक काम करा, तुम्ही फ्रीजच्या मागे जा, एक छोटं बटन आहे ते दाबा, मी पुढून सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम. बघ, हे जे निवडुंगा आले ना, हे असं डोक्यावर, हे तुझ्या फ्रीज मुळे आले. मागे ना शॉक लागतोय, शॉक. मागे जाता कशाला? अरे बघायला नको, चेक करायला नको. मागे जायचं. आमच्या कंपनीला माहिती ना असे कस्टमर असतात मागे जाऊन उंगल्या करणारे. असं आमच्या कंपनीला माहिती नाही. कंपनीने टेक्नॉलॉजी उंदरांसाठी बनवली आहे सर. म्हणजे उंदीर जे मागे जातात ना फ्रीजला, तो त्रास होऊ नये म्हणून सर त्यासाठी. अरे माझ्या घरात उंदरं नाहीयेत. मग पाळा. अरे मी कशाला पाळू? त्या फ्रीज साठी मी उंदरं पाळू? नाही अरे फ्रीजचा प्रॉब्लेम बघला तू? नाही सर, ऍक्च्युली प्रॉब्लेम नाहीये. त्या वस्तू गरम होत आहेत ना सर, तुम्ही त्याचा वापर ओव्हन म्हणून करा. जेवण गरम करा तुम्ही. भाज्या, पिझ्झा, बिस्किट सगळं करू शकता सर. एवढा मोठा ओव्हन आहे सर घरी. मला माणूस नाही भाजायचा रे त्याच्यामध्ये, कळलं ना? तो गरम होतोय त्याचा प्रॉब्लेम सांग ना यार तू. माणूस कसा भाजणार तुम्ही आत काय? असू नको याचं बघ. सर करूया आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. एक काम करा सर, तुम्ही ना म्हणजे काय असतं, अशा नेगेटिव्हिटी गोष्टी आजूबाजूला येतात ना सर, त्यावेळी पॉझिटिव्ह गोष्ट शोधा. म्हणजे कसं आहे की ह्या फ्रीजचा तुम्ही स्टीम बाथ म्हणून वापर करू शकता. माझे ना डाळ भात खायचे वांदे झालेत माहितीये का सर? तू सांगतो स्टीम काय तर करा स्टीम बाथ. बघा तुम्ही आत बसा, मी सांगतो तुम्हाला. अरे काय करतोय? एक मिनिट अरे काय करतोय? काय सर थांबा, 5 काउंटिंग मोजूया. 1 2 काय करतोय? 3 4 5. या सर या. बघा सर, बघितलं 5 मिनिटात केवढी स्टीम जमा झाली बघा सर. आहे ना, सॉलिड आहे ना, किती फ्रेश वाटत. रंध्र ओपन झाली बघा सरांची, रंध्र. अरे रधरीच्या
हा रंध्र ओपन करतो का रे? आणखी जरा वेळ ठेवला तर भाजलो असतो ना, मेलो असतो मी आतमध्ये. एक्झॅक्टली मला हेच सांगायचं आहे. जास्त वेळ आत कोणी राहूच शकत नाही. हे बघा काय माहितीये, तुमच्या बायकोचा प्रियकर आहे ना, तो पण फार वेळ आत लपून राहू शकत नाही ना. काय बोलतोस, तुला कळतंय का काय बोलतोस तू? नाही नाही सर, कसं आहे की हल्ली ना बायकांचं प्रियकर ना नवरा आलं की फ्रीजमध्ये लपतात. अरे माझी बायको तुला लफडेवाज वाटली का? मग तुमचे लफडं होऊ नये म्हणून माझं नाही अजिबात लफडा कुठे काय? हे बघा, तुम्हाला मुली पटत नाही माझ्यावर ओरडू नका. फ्रीजचा काय दोष नाही, फ्रीजचा काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. फ्रीजचा प्रॉब्लेम तोच सांगतो ना, फ्रीजचा प्रॉब्लेम बघ, फ्रीजचं काय होतं ते बघ. अरे पदार्थ यात थंड नाही राहत, नाही, तर फ्रीजचं बघलं काय ते. नाही सर बरोबर आहे. पदार्थ थंड राहण्यासाठी एक काम करणार सर. काय करायचं, शेजारी कधी कामाला येणार, काय करायची, बाटली घ्यायची किंवा तांब्या घ्यायचा, शेजाऱ्यांना बोलायचं ठेवा ना जरा 2 तास ठेवा ना, 2 तास ठेवा ना. मग शेजारदार मग कधी कामाला येणार सर? अरे असे लोक ना माझ्या नावाने शिव्या घालतात, ते माहितीये का, सारखं मागतो म्हणून. काय काय अजून काय मागता? कपडे इस्त्री करायला इस्त्री मागतो मी लोकांकडे. कशाला माती खाता? आम्ही फ्रीज सोबत इस्त्री तुम्हाला गिफ्ट दिली होती ना. अरे कसली भारी आयटम दिली होती ती इस्त्री, कसली कसली गरम होते माहिती, इस्त्री कसली गरम होते, अजिबात गरम होत नाही. कपडे सगळं थंड पडतात त्या इस्त्रीमुळे. 2 आयटम तू सॉल्ट दे, एक तर हा फ्रीज, ह्याच्यात रात्री तांदूळ ठेवला ना सकाळी भात होतो. आणि ती इस्त्री एवढी थंड असते ना, एवढी थंड असते ना, मला हंड्यात टाकावी लागते, मग कुठे जाऊन पाणी थंड होतं. नाही नाही सर, मला काय वाटतं माहिती आहे, एकाच कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट सर चुकीचे असू नाही शकत. अरे? ते म्हणजे सर तुमच्या सर्किट मध्ये प्रॉब्लेम आहे. मला तू सर्किट वाटतोय का माहिती? काय सर, कसं आहे माहिती आहे, तुम्ही वायरिंग चेंज करून बघा ना. फ्रीजच्या जागी इस्त्री ठेवा, इस्त्रीच्या जागी फ्रीज ठेवा. हा मग आता एक काम करतो मी, काय करतो, इस्त्री आहे ना ती किचन मध्ये ठेवतो, त्याच्यावर अशा भाज्या बिज्या टाकतो, अशा भेंडी ठेवतो, दारूच्या बाटल्या बिटल्या ठेवतो, आणि हा जो फ्रीज आहे ना, फ्रीज ह्याला असा गुंडवतो आणि कपाटाखाली टाकतो. हे करतो मी. करेक्ट आहे. आणि सर काम किती हलकं होईल, म्हणजे काय असे 10-12 कपडे एकत्र असे पसरवायचे आणि फ्रीज एकच घ्यायचा, एकदाच असा पसरवायचा, सगळे कपडे इस्त्री आहे ना सर. मस्त किती सोपं आहे, सर. काय सॉलिड आयडिया दिली रे. हा. तू मरत का नाही? तू मर ना, नाही तर मला तरी मारून टाकतो. तू काहीतरी कर. सर याची व्यवस्था सुद्धा केली आहे कंपनीने. हा? या फ्रीजचा तुम्ही विद्युत दाहिनी म्हणून सुद्धा वापर करू शकता. हो. काय करायचं, हा बघा, हा असा हा तांब्या घ्यायचा हा. आणि असं जायचं हळू, जेव्हा फ्रीजच्या मागे जायचं आणि असं 2-3 वेळा शॉक लागून घ्यायचा. असा शॉक लागला की 10 सेकंदाच्या आत पटकन फ्रीज मध्ये जाऊन बसा आणि या तांब्या ना तो पायाखाली ठेवा. म्हणजे 10 मिनिटांनंतर तुमच्या नातेवाईकांना डायरेक्ट रेडीमेड अस्थि कलश, तांब्या वरती नाही ठेवायचा, नाही तर अस्थीच्या वरती कलश होईल. हा? कळलं तुम्हाला? मस्त मस्त रे, एक नंबर. मला थोडस डेमो करून दाखव ना. अहो सर आता सांगा बघा, तांब्या हा, घेतला, डेमो हा, करून असं दाखव, गेला, डेमो. हा, असा हळूच इथं असं 2-3 वेळा हात लावायचा हा. आणि जसं तुम्हाला कळलं की शॉक लागला, पटकन जाऊन असं फ्रीज मध्ये लपायचं आणि अरे Cool हो. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण, क्या बात आहे संदीप. आज तू म्हणजे फार कौतुकास्पद कामगिरी केलीस. आणि पशा तो तुझा सेल्समनचा व्यावसायिक निर्लज्जपणा जो असतो तो तू इतका अप्रतिम दाखवला आणि शेवटपर्यंत तू टिकवून ठेवलास. आणि तुमच्या दोघांचंही सादरीकरण फार अफलातून होतं. क्या बात आहे, बहुत बढिया. रेणुकाताई, वा, मला आज संदीप तुझं काम फार फार आवडलं यार. मस्त व्यक्तिरेखा उभी केलीस तू आणि खूपच इंटरेस्टिंग ॲक्ट लिहिला होतास तू प्रसाद. मला खूप आवडला ते. म्हणजे खरंच म्हणजे निगरगट्ट सेल्समन आणि वाटेल ते विकणार आणि त्याच्यात जर काही खोटी असेल तर मग ती सुधारून देणार नाहीत आणि ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणार. तर ते खूप छान एंटरटेनिंग होता ॲक्ट. व्हेरी गुड. गुण बघूयात. मकरंद सर, रेणुकाताई, शोधा बरं, तुमची सीट शोधा असं म्हणत होते. मित्रांनो, आजचा आपला सगळा कल्ला करून झालेला आहे. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. कल्ला.